पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता मी कुणाला काय द्यायचं नाही द्यायचं हे सगळं तुला विचारून करायचं का? त्यांचा अधिकार आहे तो। आणि उद्या त्यांना वाटलं तर ते ह्या घरात सुद्धा येऊन राहतील, त्यांना कोणीही अडवणार नाही। मला आता खरं सांग, तू का घाबरतेस त्याला? तो ब्लॅकमेल करतोय का? तुला काही त्रास देतोय का तो माणूस? अगं तसं असेल तर मी डीसीपींना आत्ता फोन करतो। असं अजिबात काही नाहीये, मला ते अजिबात त्रास देत नाहीयेत। आणि जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं। आणि एक गोष्ट विसरू नकोस, या कंपनीची 76% मालकीण मी आहे। आहेस, पण ही कंपनी मी माझ्या मेहनतीने उभी केली, आणि ते त्या रानटी माणसावर उधळण्यासाठी नाही। आता 10 लाखासाठी तू माझ्याशी वाद घालणार आहेस का? ठीक आहे, करतो ट्रान्सफर। थँक्यू। ज्या माणसाबद्दल आपल्याला काही माहिती नाही ना, त्यांच्याबद्दल पूर्वग्रह मनात ठेवून बोलायचं नाही। तुझ्या बाबांचं हे जे काही नाव आहे ना, हे त्यांच्याचमुळे। मला फक्त 10 लाख रुपये हवेत, आणि उद्या त्यांना वाटलं तर ते ह्या घरात सुद्धा येऊन राहतील। वर्किंग आवर्स संपलेत आणि हा माझा पर्सनल टाइम आहे। माहिती आहेत मला रूल्स। ऍक्च्युली मी हे विचारण्यासाठी कॉल केला की तू इव्हेंटला कोणते कपडे घालणार आहेस? तू एवढ्या रात्री हे विचारायला फोन केलास? मग काय पहाटे 5 वाजता करू? आता सांगणार आहेस का? काय? अरे हेच की तू इव्हेंटला कोणत्या कलरचे कपडे घालणार आहे? म्हणजे ब्लॅक, ब्लू, व्हाईट काहीतरी ठरवलं असशील ना? हे बघ, असं काही ड्रेस कोड नाही आणि रूल्सचा काही मेल आलेला नाही। मला जे हवं ते घालीन मी सकाळी उठून, आणि तू हे फालतू प्रश्न विचारत जाऊ नकोस मला। किती बोरिंग आहेस रे तू। आता त्यात बोरिंग काय आहे? नाहीतर काय। हे बघ, आपण आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करतो, त्यामुळे काहीतरी छान, काहीतरी मॅचिंग, काहीतरी कलर कोऑर्डिनेटेड सुसंगत असं आपण घातलं पाहिजे ना, म्हणजे आपण दोघं एक टीम वाटलो पाहिजे। तू हे सगळं जाऊ दे, तू मला फक्त एवढं सांग की तू कोणत्या कलरचे कपडे घालणार आहे, मी त्या हिशोबाने करेन मॅनेज। हे बघ, तू तुझं डिसाईड कर, मी माझं डिसाईड करेन, आणि ठेव आता। फुकट जीव आहे, कोण शोधेल अशा माणसासाठी मुलगी? काय माणूस आहे हा खरंच। कुठे जातेस उद्या? अगं तो एक इव्हेंट आहे, तिथे इन्फ्लुएन्सर्स येणार आहेत आमच्या कंपनीच्या प्रमोशनसाठी। कोण कोण जाणार आहे मग? मी आणि वेदांत। मज्जा आहे तुझी, म्हणजे तू आणि वेदांत दोघंच फक्त इव्हेंटला? अगं कसली आली आहे मज्जा, त्याला आता फोन केला हे विचारण्यासाठी की तू कोणत्या कलरचे कपडे घालणार, पण ते चिडकं वानर ना, भांडण करायला कारण हवं असतं त्याला। 1 मिनिट सुद्धा भांडल्याशिवाय होत नाही। मी ना तुला खरं सांगते, शक्य झालं असतं ना तर मी त्याच्यासोबत कधीच गेले नसते, पण ठीक आहे आता जावं लागेल मला। कंपनीची इमेज आहे माझ्या हातात, आणि हा माणूस आहे ना तिथे काय गोंधळ घालेल माहित नाही, मलाच सावरावं लागेल सगळं। हो, तुला बरी काळजी का त्या वेदांची आणि त्याच्या, म्हणजे त्याच्या कंपनीच्या इमेजची? असायला नको। आता तू ज्या कॉलेजमध्ये काम करतेस त्या कॉलेजची इमेज खराब होईल असं काही तू करशील का? काय ना तायडे, आपण जिथे काम करतो ना तिथली ओनरशिप घेतलीच पाहिजे, त्यामुळे काय होतं, कंपनीची ग्रोथ होती, सगळ्यांची ग्रोथ होती, समजलं? आणि तुला खरं सांगू का, मी खूप खुश आहे। या इव्हेंटच्या डिजिटल मार्केटिंगमुळे आद्या फॅशन वर्ल्डला खूप मदत होईल।
कंपनी लोकांपर्यंत पोहोच. कळलं? नाही फक्त तूच काम करतेस ना त्या कंपनीसाठी. ठीक आहे, पण काम करता करता प्रेमात पडू नकोस त्या वेदांच्या. मी आणि त्या वेदांतच्या प्रेमात बरी आहेस ना तू? शक्यच नाही. आणि काय ग, तुला हे असं एकदमच कस काय सुचलं? म्हणजे तूच म्हणालीस ना की मॅचिंग मॅचिंग असायला हवं. आताच विचारत होतीस की काय घालणार आहेस सांग. मग आता तुम्ही मॅचिंग मॅचिंग कपडे घालणार, मग फोटोज काढणार आणि मग पोस्ट करताना #युनिफॉर्मिटी, #कपल गोल्स, मग हजारो लाईक्स. मज्जा आहे हा तुझी. एक मिनिट, म्हणजे इतका वेळ तू माझं आणि वेदांचं बोलणं ऐकत होतीस? तायडे, आज तर ना मी तुला नाही ऐकलं, मग माझ्या कानावर पडलं. मग पुरुषोत्तम, कसं काय बेत? आवडलं की नाही जेवण? एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे संस्कृतीचं एकदम असं मिश्रण राहते तुमच्या जेवणामध्ये. कोकण ते वराड, म्हणजे स्वयंपाक घरातून वास आला की तोंडाला पाणी सुटतं माया. नाही अगदी खरं आहे. आमची सुमन म्हणजे अन्नपूर्णा आहे या घराची. अहो काय हो तुमचं उगाच. या 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 पोरीनो, बसा बसा. पण काय तुझं काय? तू कॉलेजमध्ये जो आपण भेटलो त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पेपरातल्या बातम्यांमध्ये दिसला. काय सांगू अण्णा, मलाच मालूम नाही मी कसा ओढला गेलो या क्षेत्राकडे. नाही तर मी तुझ्यापेक्षा चांगला डॉक्टर झालो असतो आणि तुझ्यापेक्षा चांगली प्रॅक्टिस राहिली असती माझी. पण चला एक गोळ होता, हे आपलं डोकं असं व्हरायटी एकदम सनकी. समजा एखाद्या पेशंटने गोळ्या चुकवल्या असतं ना, त्याला तिथेच फोडला असता मी. पण चला हे माझ्या फोबियाची ट्रीटमेंट घ्यायला मला तुझ्याकडे जावं लागलं. सारखं असं वाटतं झालं काहीतरी होऊन राहिलं, सारखं वाटतं काहीतरी दुखून राहिलं, चैन नाही जीवाले. नाही तू काही काळजी करू नकोस, याच्यावरती आपण अगदी व्यवस्थित इलाज करू. हा, आणि तू सुद्धा हे जे काही कार्य करतोयस तुझं, ते सुद्धा काही लहान सहान नाहीये. खूप नाव कमवलंयस तू. मग अबे नाव तू कमवलं. काय नाव कमवलं, लोक बाहेर बोलतात. तुझ्याकडे एखादा पेशंट आला ना, तू बराच होता इकडे. बघ ना, म्हणून मी बी दोस्ती ठेवली तुझ्याशी. त्याला माझा फोबिया अरे मला चैन पडू देत नाही. रातभर जागा लागते साला, काय होईन कसं होईन साला. निस्ती भीती भे वाटते मला. तुम्ही मनातली भीती काढून टाका. मी तर म्हणते तुमच्या मित्राकडून शिका. रात्री एकदा पाठ टेकली की सकाळी 5 वाजता डोळे उघडतात. काय? हो बहिणी, समाधानी तो समाधानी. मला याचं दुःख नाही अण्णा की मी डॉक्टर नाही झालो. मला याचं दुःख आहे, मला तुझ्यासारख्या अशा गोड लेखी नाही. होतील की, अजूनही वेळ गेलेली नाहीये. काय हो? हो म्हणजे काय? अरे मग खेचून राहिलं तुम्ही, मग थोवाड पाहिलं तुम्ही. अहो पुरुषाचं कर्तृत्व बघितलं जातं, चेहरा नाही. नाही हे मात्र अगदी बरोबर आहे सुमनचं. तिशीतच केस पांढरी व्हायला सुरुवात झाली ती माझी. मग लग्न केलं पोरीन माझ्यासोबत. मग तुमचं काही कर्तृत्व बघितलं नव्हतं तेव्हा. तुम्ही माझ्याशी खरं बोलला, आणि खरं बोलणारा नवरा प्रत्येक स्त्रीला आवडतोच. भाऊजी मी खरंच सांगतेय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही विचार करा. काय हो? हो अरे काय तुम्ही बोलून राहिले तुम्ही. हो काका, वाटलंच तर ना तुमच्यासाठी मुलगी आम्ही शोधतो. अरे याला सांगा कुणीतरी. आणि असं पण काका, आजकाल तर वेबसाईट वरच सोयरीक जुळते. बघ. मग पुरुषोत्तम घेतोस का मनावर? अरे नाही हे विषय बंद करा सगळं. अण्णा, पुरू काका ऑफिस मध्ये आले होते. इतकी मज्जा आली ना. त्यांनी ते भजन सुद्धा म्हटलं. भजन? अरे अरे अण्णा जेलमध्ये गायचो, राग आला की डोकं फिरलं की गायचो. पुरू काका ते भजन म्हणून दाखवा ना आम्हाला. हो काका, एक प्लीज आता मुली आग्रह कर. प्लीज काका.
दाता तू है सबका अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां. बस बस बस. मस्त ना. अरे आता कुठे मैफिल रंगात आली होती काय तू पण काका तुम्ही सगळीकडे अशीच एंट्री घेता का? अरे. म्हणून तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं? तुला सांगतो अण्णा, मला यांच्या ऑफिस मध्ये जायचंच नव्हतं. ते काय झालं, ती पोरगी ना नीता, तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, ती गेली पोलीस स्टेशनला. तिची काय तक्रार त्यांनी नोंदवून घेतली नाही. ती आली मायाकडं. मी ऐकलं तिचं काय डोकं फिरलं मायावाला. त्याने सुनावलं, मग एकदम सरळ केलं दोघांना, श्रीपाद आणि वेदांतले. हे असं लोकांची कामं करता करता गेलो जेलमध्ये. तुला सांगतो अण्णा, खरे मला समाजकारण करायचं होतं. गाडगे बाबा गेले, काळ बदलला. समाजकारण करता करता राजकारण नावाच्या चिखलात कधी उतरलं कळलंच नाही मला. आणि त्या चिखलात उतरलंय ही घाण लागते सांगायला. लोक आदर करतात, त्याला काय माहित आता पायाला शेण लागलंय म्हणून. आणि चांगली कामं पण अण्णा सरळ होत नाही, वाकड्यात जावं लागतं, तंगडी तोडावं लागते, झोडपून काढावं लागतं. आता पोलिसच राजकारण्याच्या खिशात जाऊन बसले म्हणल्यावर त्यांचं काम करायला कोणीतरी पुढे यायलाच पाहिजे. आम्ही आलो, रस्त्यावर उतरलो, दगड हातात घेतले, काळजाचा दगड केला. जाऊ दे, मायावाली स्टोरी बास. पण तू चांगले मोठे डॉक्टर व्हायचं आणि गरीबाईची सेवा कर, त्याला सांभाळ. आणि तू मास्तरीन चांगलं शिकवायचं. श्रीमंताले डिग्री लागते, शिक्षण नाही. गरीबाला लागतं शिक्षण. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल ना, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तायडे काय सॉलिड आहेत ना पुरू काका? तुला काय झालं आता? अगं तायडे, तुला कळतंय का, आपल्या घरी आता असा माणूस येऊन गेला जो 7-8 वर्ष जेलमध्ये होता. म्हणजे अशा कैदी गुंड्याच्या वाट्याला पण आपण जात नाही, रस्ता बदलतो. आणि हा माणूस आपल्या घरी येतो, गप्पा मारतो, जेवण करतो. आणि आपण त्याला हे सुद्धा विचारतो की तुम्ही जेलमध्ये कसे गेला. तुला सांगू, मला ना ते असे ज्वालामुखी सारखेच वाटतात. म्हणजे आहेत शांत, पण कधी उसळतील सांगता येत नाही. बरोबर बोललीस तायडे तू, असेच आहेत पुरू काका. अगं मी तुला सांगते, त्या दिवशी तर वेदांतला मारायला आले होते ते. जिथे जिथे अन्याय होतो तिथे मी पोहोचतोच. पॉलिटिकल इव्हेंट नाहीये भाषणबाजी करायला. काका मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे माझे बॉस आहेत. मी मध्ये नसते गेले ना, मग तर काहीच खरं नव्हतं वेदांचं. त्यांच्या पेशन्सच नाही, त्यामुळे त्यांना ना असं सतत वाटत राहतं की काहीतरी घडतंय त्यांच्या आसपास. असं वागल्यावर वाटणारच ना. मला ना त्यांना माझा मित्र बनवायचं. म्हणजे असला पाहिजे ना असा एक मित्र. आता आपण थोडीच ना मारामारी करणार, त्यामुळे मग काही गडबड झाली ना की एक फोन करायचा पुरू काकांना. पुरू काका लगेच हजर, फुल मारामारी. काय सुरू असतं का तुझ्या डोक्यात? अगं नाही ताई, खरंच तुला सांगते, ऑफिसमध्ये असे रागवले ते त्या श्रीपादला. आणि पोलिसांनी सुद्धा तिला सांगितलं की पुरू काकांकडे जा. म्हणजे बघ ना, ही गोष्ट कायदेशीर जरी नसली तरी पटकन होतं काम. अगं तुला सांगते, त्या श्रीपादची तर बोलतीच बंद झाली होती. वेदांत सुद्धा काही बोलू नाही शकला. गौतमच्या वेळी असायला हवे होते ना पुरू काका. हा, म्हणजे आयुष्यात कधी मुलींच्या वाटेला गेला नसता तो. असा सुनावला असता ना त्याला. जर का त्यांना गौतमचा हा किस्सा कळला ना, मग तर ते त्या गौतमला इतकं मारतील की परत जेलमध्ये जातील. मग आपल्याला सोडवावं लागेल त्याला. चल चल चल, झोपायचंय आता, उद्या काम आहेत मला भरपूर. कम इन. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. अमूल्या, तू अशी जाणार आहेस इव्हेंटला? हा का?
अमूल्य अगं हा इव्हेंट किती मोठा आहे, सगळं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे त्याचं सोशल मीडियावरती. आणि कमॉन, तू आद्या फॅशन वर्ल्डला रिप्रेझेंट करणार आहेस, त्यामुळे तुझा ड्रेस ना एक स्टेटमेंट असलं पाहिजे. वहिनी पण मी काय करू? मी रात्री वेदांतला फोन केला होता हे विचारायला की तू कोणते कपडे घालणार आहेस, पण तो सरळ उत्तर देईल तर शपथ. त्याने मला उडवून लावलं, म्हणून मग मी माझ्याकडचे बेस्ट कपडे घालून आली. पण वहिनी प्लीज तू माझी मदत कर ना. डोंट वरी, मला माहितीये तू या इव्हेंटसाठी नक्की कसा ड्रेस घातला पाहिजेस. तू थांब इकडेच, मी दादाला भेटून येते. आले. दादा तू असा जाणार आहेस इव्हेंटला? काय वाईट आहे यात? अवॉर्ड नाईटला असाच जातोस का तू? तुम्ही सगळे ना डोक्यात जाताय माझ्या. मला आज खूप काम आहेत, त्यानंतर एक मीटिंग आहे आणि त्यानंतर मी इव्हेंटला जाणार आहे. आणि अमूल्या ती कशी जाणार आहे? रोज ऑफिसला कशी येते ती? हेलिकॉप्टरने येते का चार्टर्ड प्लेनने? कम ऑन दादा, अरे तुम्ही दोघेही एकाच कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह, मग असं असताना तू कारने जाणार, ती स्कूटरने येणार, चांगलं दिसेल का ते? हो, ती स्कूटरवरच चांगली दिसते आणि ती ते हेल्मेट वगैरे पण घालते ना. नाही ते काही नाही, तू तिला पिकअप कर. समजा तिच्या जागी मी असते आणि माझ्यासोबत असं कोणी केलं असतं तर. प्रत्येक गोष्टीचा इमोशनल इश्यू का करता का तुम्ही? मला नाही जमणार आहे, प्लीज. काही प्लीज बीज नाही हा दादा. हे बघ, तुला ऐकावं लागेल माझं. ती माझ्या कंपनीकडून येणार आहे म्हणून मी तुला सांगते की तू तिला पिकअप कर. आणि तू काय कपडे घालणार आहेस ते आताच सांग मला. कारमध्ये असतात एक्स्ट्रा जॅकेट, त्यातलं काहीतरी घालेन. ठीक आहे, मी विजयाला सांगते. पण तुझा आउटफिट मी डिसाइड करणार आहे. हा चल, आता मी जरा अमूल्याला घेऊन शॉपिंगला जाते. मला तिच्यासाठी छान ड्रेस घ्यायचा आहे. एक तासाभरात येऊ आम्ही, ठीक आहे? जे करायचंय ते कर, मला माझं काम करू दे. गो. फाईन. अमूल्या, तू आता हे घे आणि पटकन चेंज करून ये. आले. आद्या मॅडम, एक बोलू? बोल ना. जेव्हापासून तुम्ही ऑफिसमध्ये आलायत ना, तेव्हापासून ऑफिसचं वातावरण एकदम बदललंय बघा. म्हणजे आम्ही आधी पण खूप काम करायचो, पण सर. ए, माझ्या दादाबद्दल काही बोलायचं नाही. हा, मी कुठे काय बोलतोय? अहो आद्या मॅडम, केवढं घाबरलो मी. आणि मी गंमत केली. अमूल्या, अगं तू किती सुंदर दिसतेस. यू आर लुकिंग गॉर्जियस. मी आज लिहून देते, आजच्या इव्हेंट मध्ये ना सगळे जण तुझ्याचकडे बघत बसणार आहेत. खूप गोड दिसतेस. अमूल्या कुठे? निघायचं आम्हाला, उशीर होतो. ही काय, इथेच तर आहे.